वंदे मातरम. आत्ता आम्ही आहोत राजीव गांधी भवन, म्हणजे नाशिक महानगरपालिकेचं हे कार्यालय. राजीवजींचा पुतळा आहे इथे. आणि आत्ता आम्ही पार्किंगमध्ये, समोर काही मोर्चे आलेले आहेत, त्यांचा गागोरड चालू आहे. आम्हाला काही बाहेर सोडत नाही नागरिकांना. आणि आम्ही आलो होतो एका कामाला. आपल्या समोर आहेत भारत चौधरी. नमस्कार भारत सर. नमस्कार. भारतची एक कहाणी आहे, त्याच्यासाठी आम्ही आलेलो होतो. भारतचे वडील अशोका मेडिकेअर या हॉस्पिटलमध्ये कोविडचे रुग्ण होते 28 दिवसांसाठी. आणि त्यांनी तब्बल 14 लाख रुपये बिल भरलेलं आहे. आणि त्यानंतर पैसे संपले म्हणून त्यांनी त्यांचं पेशंट डॉक्टर वसंत पवार, आडगावचं जे रुग्णालय आहे, डॉक्टर वसंत पवार रुग्णालय, तिथे पेशंट नेलं आणि पेशंट दगावलेलं आहे. आज या युवकाची अशी अवस्था आहे, 14 लाखही गेले आणि वडीलही गेले. 14 लाखामध्ये मात्र अपेक्षा होती वडील परत येतील. पण अशोका ते डॉक्टर वसंत पवार हा रुग्णालय, हा जो प्रवास आहे, त्या प्रवासात काही चौधरी कुटुंबांनी आशा ठेवलेली नव्हती. पण पहिल्या दिवशी, ज्या दिवशी त्यांनी अशोकाला आपल्या वडिलांना ॲडमिट केलं, त्यावेळेला पैसे कितीही लागो पण वडील घरी येतील, हा दुर्दम्य आशावाद त्या सगळ्या कुटुंबामध्ये होता. आज घडीला भारत वडीलही गमावून बसला आहे आणि 14 लाखही गमावून बसला आहे. आम्ही त्या संदर्भातली तक्रार, अशोका मेडिकेअरची तक्रार या महानगरपालिकेच्या कार्यालयात दिलेली आहे. ज्या दिवशी तक्रार दिली त्या दिवशीही आम्हाला बरीच जद्दोजहद करावी लागली. आणि आज आम्हाला त्यांच्या ऑडिट विभागाच्या टोचे नावाच्या कारकून असलेल्या साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं. आम्ही तिथे हजर झालो आत्ता. आणि त्यांनी जे खुलासे केलेले ते अतिशय भीषण असे आहेत, धक्कादायक आहेत. तर नागरिकांना त्याची माहिती झाली पाहिजे. हा सगळा प्रकार, कर्ज प्रकरणं आपण जशी करतो आणि कर्ज घेतल्यानंतर जशा 50-50 सह्या ठोकतो, तसाच प्रकार एकंदरीत या मेडिकल ॲसिस्टन्सच्या बाबतीमध्ये झालेला आहे. हे जे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे, त्यांनी त्याच्या सह्या कशा घेतल्या वगैरे ते सगळं आत्ता आम्ही तुम्हाला सांगतो आहे. तर भारत, आत्ता तुला काय खुलासा झालेला आहे? क्लर्कनी काय सांगितलेलं आहे? सगळ्यात मोठा धक्कादायक प्रकार ते 80% आणि 20% काय भानगड आहे? हां, मलाही माहीत नव्हतं हे 20% आणि 80% काय भानगड आहे. मला ते आता महानगरपालिकेमध्येच कळालं 20% आणि 80% काय आहे. कारण 20% काय आहे? 20% म्हणजे हॉस्पिटलकडून त्यांच्या मॅनेजमेंटमधून लोकांना ॲडमिट करून घेतात आणि 80% म्हणजे गव्हर्नमेंट कोट्यातून ॲडमिट करून घेतात. तर मग तुझे वडील कोणत्या कोट्यात होते? 20% का 80%? 20%मधून ॲडमिट करून घेतलेलं होतं. हे आत्ता मला कळालं महानगरपालिकेकडून. आत्ता आज इतक्यात हो. कळलंय का? हां, आजच कळालं आहे. का बरं 20%चं तुला त्या दिवशी का नाही कळालं? कारण माझ्याजवळ इतकी बितलेली होती माझ्याकडे की मी रात्री 12 वाजता माझ्या वडिलांना घेऊन गेलो. तर अशी परिस्थिती होती की तिथं काउंटरला फक्त एकच माणूस होता आणि एक लेडी तिची काम करत होती. पण तो आता बाकीचे पण तिथं पेशंट पण ॲडमिट करायला 6-1 जण आलेले होते. आणि माझ्याकडे ते नुसते फॉर्म देत होते, सह्या करा, हे लिहा, ते लिहा. आणि माझी परिस्थिती अशी झाली होती की बाबा माझ्या वडिलांना जाऊन मला थोडंसं भेटायचं पण आहे की हे मला काहीतरी बोलायचं पण आहे. पण भारत, तू इन्शुरन्स क्षेत्रात काम करणार आहे, तर इन्शुरन्सचे फॉर्म पण असेच असतात. तुम्ही आमच्या समोर ठेवतात, धडाधड पानं उलटतात आणि जो इन्शुरन्स करून घेतो माणूस तो सह्या करत राहतो. अगदी तशीच सेम अवस्था तुझी अशोका मेडिकेअरमध्ये त्या दिवशी झालेली होती. तर तू वाचनाचं का विषय नाही घेतला? कारण तू इथं आल्यानंतर उघडा कसा पडलाय माहिती का? 20% कोट्यातून तुझ्या वडिलांची ॲडमिशन केली होती हे तुला माहिती नाही आहे असं तुला आत्ता इथे कळतं आहे की असं माझ्या एका संमतीपत्र जे प्रिंटेड आहे ते मराठीतून आहे ना, मला वाटतं. हां, त्याच्यावर तू सही केलेली असं आपल्याला इथे निदर्शनास आलेलं आहे. तर हा जो प्रकार आहे की बिघडलेल्या मानसिक अवस्थेमध्ये वडिलांचा श्वास कोंडलेला आहे, कुठलंही हॉस्पिटल त्यांना स्वीकारायला तयार नाही, अशा अवस्थेत तुम्ही अशोका मेडिकेअरला पोहोचले होते. तर नेमक्या याच मानसिकतेचा फायदा घेत तुझ्याकडनं सगळ्या सह्या घेताना त्यांनी तुला सांगितलं का हे संमतीपत्र कशाचं आहे? नाही, मला काहीच नाही सांगत होते. फक्त एक मला फॉर्म भरायला लावत होते. मी तो भरत होतो एकदम, म्हणजे मला असं काय करावं असं काही नाही ते झालेलं होतं. आणि मी भरतच होतो फॉर्म, कारण की मानसिकता माझी इतकी बिघडलेली होती की मला काहीच कळत नव्हतं मी काय. पण तुला एकंदरीत त्यांनी सांगितलं असेल ना की 80% गव्हर्नमेंटच्या कोट्यातल्या कॉट्स किंवा बेड्स आमच्याकडे नाही, आमच्याकडे मात्र मॅनेजमेंट कोट्यातल्या 20% मधले बेड आहेत असं त्यांनी सांगितलं असेल ना तुला? मला अजिबात नाही सांगितलेलं, ही गोष्ट कल्पनाच नाही केली हॉस्पिटलवाल्यांनी काहीच. तर इथे मला सगळ्यांच्या निदर्शनास असं आणून द्यायचं आहे की 80% आणि 20% हा खाजगी हॉस्पिटल्सला दिला गेलेला कोटा आहे. शासनाने
निर्गमित केलेले हे आदेश आहेत की 80% बेड जे आहेत हॉस्पिटल्समधले ते शासनाच्या अखत्यारीतले असतात आणि 20% हे मॅनेजमेंटचे असतात. म्हणजे 20%मध्ये जर बेड शिल्लक असेल तर तिथे तुम्हाला टाकलं जातं, पण तुम्हाला विचारलं जात नाही. या 20%त 14 लाख रुपये बिल होतं बरं का, असं काही स्पष्टपणे सांगितलं जात नाही. 80%तले बेड कायमच नसतात. ही आपल्याकडे देशातली परिस्थितीच आहे. आणि कागदी घोडे नाचवण्याचा जो प्रकार आहे ना, तो सर्वत्र केला जातो आणि माणसं लुटली जातात. कर्जांच्याही बाबतीत तसाच प्रकार आहे, इन्शुरन्सच्याही बाबतीत तसाच प्रकार आहे आणि आता मेडिकलमध्येही तसाच प्रकार आपण आत्ता अनुभवतो आहोत. आता अजून या क्लर्क महोदयांनी तुला अजून कोणत्या अशा गोष्टी सांगितल्या की ज्यांनी तू अजून पुरता हादरून गेलेला आहे? मला फक्त आता तुला न्याय मिळेल असं वाटतंय का? मला तर नाही भेटणार असं वाटतंय मला. कारण की आता तिथं मला आता त्यांनी निर्देशातून आणलेले आहे. आता तू 80-20चा फॉर्म भरून घेतलेला आहे, त्याच्यामुळं तुला न्याय तर काही म्हणजे भेटू शकत नाही बुवा. तर मग याच्या पुढे मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही पण असं हॉस्पिटलला जर ॲडमिट झाले तर पहिले त्यांना विचारा की 80-20% काय आहे. आम्हाला 80%मधूनच ॲडमिट व्हायचं आहे हेच हॉस्पिटलांना सांगा. आणि जरी त्यांनी सांगितलं की 20%नी व्हावं लागेल तर तुम्ही त्या हॉस्पिटलला होऊ नका आणि बळीही पडू नका त्या हॉस्पिटलला. बरं, आता 80 आणि 20चा तर तू बळी झाला आणि ज्या दिवशी तुझे 14 लाख संपले त्या दिवशी तुझा कसा प्रवास सुरू झाला? अशोका मेडिकेअर ते डॉक्टर वसंत पवार रुग्णालय, का बरं तुला त्या प्रवासाला जावं लागलं? कारण की माझ्याकडचे सर्व पप्पांची सेविंग, माझी सेविंग, माझे सर्वांची सेविंग संपलेली होती आणि माझ्याकडे एकही पैसा शिल्लक नव्हता. म्हणून मला हलवावं लागलं वसंतराव पवारांकडे मेडिकल कॉलेजला. एकंदरीत मला सगळ्या जनतेला एक परिस्थिती लक्षात आणून द्यायची आहे. भारतची अवस्था अशी झाली होती की पैसे जेवढे आहेत तोपर्यंत त्यांनी वडिलांना आटोकाट वाचवण्याचा प्रयत्न केला. 14 लाख पुरते संपले आणि ज्या वेळेला चौधरी कुटुंब कफल्लक झालं, पैसे संपले, त्यावेळेला त्यांनी सरकारी दवाखान्याचा रस्ता पकडला आणि वडिलांना तिथे दाखल केलं. वडील किती दिवस राहिले तिथे? मेडिकल कॉलेजला. मेडिकल कॉलेजला एकच दिवस राहिले ते. एका दिवसानंतर ते वारले. हो, रात्री 8च तास होते. एकंदरीत जनतेला मला पुन्हा अजून एक मुद्दा लक्षात आणून द्यायचा आहे की भारतचे वडील रात्री 10च्या नंतर अशोका मेडिकेअरला ॲडमिट झाले आणि अतिशय भेदरलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत हे कुटुंब तिथे दाखल होतं आणि त्यांच्याकडनं अनेक प्रकारचे फॉर्म्स भरून घेतले जातात. तर तुमची मानसिक स्थिती ढासळू देऊ नका. कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचे वेगवेगळे फॉर्म्स हे तुमच्या गळ्याचे फास आहेत आणि हा फास भारतला बसलेला आहे. तो फासही खरं तर इथे आल्यावर कळलं की हा फास असा असतो म्हणून. तर सरकारचं खरं तर धोरण असायला पाहिजे. लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नाहीत, लोकांना या गोष्टी माहिती नाहीत. याचा नेमका फायदा शाळांच्या ॲडमिशन्सच्या वेळेला, इन्शुरन्स काढताना, बँकेमधनं कर्ज काढताना, असं सगळ्या प्रकारे अर्जांचा जो काही 5-50 कागदांचा बंच असतो ज्या वेळेला आपल्याला सह्या कराव्या लागतात, त्यावेळेला मात्र काउन्सिलिंग न करता सह्या ज्या वेळेला घेतल्या जातात त्यावेळेला तुमची लूट ही निश्चित असते आणि तीच लूट आमच्या भारतची झालेली आहे. भारतचं दुर्भाग्य असं आहे की त्यांनी 14 लाख तर दिले, पण त्याला वडील जर मिळाले असते तर त्याला त्या 14 लाखाचं काही वाटलं नसतं. पण आज भारत इतका दुर्दैवी आहे की त्याचे 14 लाखही गेले आणि लाख मोलाचे वडीलसुद्धा गेलेले. तर या दुष्टचक्रामध्ये, दवाखान्यांच्या दुष्टचक्रामध्ये, दवाखान्यांच्या लुटीमध्ये, दरोडेखोरीमध्ये, डाकूगिरीमध्ये तुम्हाला जर फसायचं नसेल तर मानसिकता ढळू देऊ नका. दुसरी गोष्ट, या संदर्भात न्याय मागायला जेव्हा आपण येतो ना, तेव्हा या महानगरपालिकेच्या दारामध्ये सुद्धा दांडे धरून तुम्हाला अडवलं जातं आणि अतिशय वाईट भाषेमध्ये विचारलं काय काम आहे अशी अतिशय उर्मट भाषा वापरली जाते. जसं काही महानगरपालिकेच्या दारात जनता भीक मागायला येते अशी भंगार वागणूक इथे मिळते. तुम्ही मुख्य दरवाज्यातनं एकदा एंट्री मिळवली, पार्किंग वाहन केलं, त्यांच्या 2 शिव्या खाल्ल्या की पुढे अजून 5-7-10 वॉचमॅन असतात. ते पण अतिशय उर्मट भाषेमध्ये, अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये जनता भिकारी असल्याच्या अवस्थेमध्ये तुम्हाला पुन्हा अडवते, परत विचारते आणि सोडण्यासाठी कमीत कमी 10 मिनटं लावते. तिथून पुढं तुम्ही आरोग्य विभागासाठी ठेवलेलं जे ऑडिट डिपार्टमेंट आहे त्या ऑडिट डिपार्टमेंटला ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला ही 1760 प्रश्नांची सरबत्ती होते. म्हणजे या देशात लूट झालेला, वडील गमावलेला असा एखादा भारतीय नागरिक जेव्हा शासकीय यंत्रणांकडे न्याय मागायला जातो तर त्याही वेळेला ही निष्ठूर, क्रूर अशी व्यवस्था, अशी ही न्याय तथाकथित
न्याय देणारी यंत्रणा जेव्हा तुम्ही न्याय मागायला जातात तर ती यंत्रणा तिचे क्रूर असे दोन मोठे मोठे दात बाहेर काढते, नखं बाहेर काढते आणि त्या अन्यायग्रस्त माणसाला आधीच तो हुळहुळा झालेला असतो, अतिशय तो हतबल झालेला असतो, त्याचे लचके तोडते. असे लचके तोडलेल्या अवस्थेत आम्ही भारतला भेटलेलो आहे. भारतबरोबर आमचेसुद्धा लचके या यंत्रणेने तोडलेले आहेत आणि या पद्धतीनं आमची पिळवणूक, छळवणूक, अडवणूक सगळ्या प्रकारे झालेली आहे. न्याय मागावा कुणाकडे असा तर प्रश्न या देशात आहेच, पण ज्यांना न्याय देण्यासाठीचं काम देण्यात आलेलं आहे त्यांचेसुद्धा थोबाडं चपलेली झोडल्यासारखे असतात. त्यांच्यामध्ये कुठला उत्साह नसतो. त्यांनी न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्साहानं काम करत, लोकांना व्यवस्थित समजावून सांगत ज्या गोष्टी करायला हव्या तशाही होत नाही. आता अजून 2 कागदी घोडे भारतला नाचवायचे आहेत. कोणचे रे ते 2 कागद आता? बिल डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट आणि IPD काय आहे? IPD पेपर. IPD पेपरमध्ये काही गोष्टी यांचा आता खुलासा होणार आहे की कोणत्या तारखेला काय त्यांनी ट्रीटमेंट दिली आणि मग त्याच्यामध्ये ही संशोधन समिती जी आहे, ऑडिट डिपार्टमेंट नाशिक महानगरपालिकेचं संशोधन करणार आहे. मग भारतला सांगणार आहे तू कशा पद्धतीनं लुटला गेलेला आहे आणि मग त्याला न्याय मिळाला तर मिळू शकेल. पण तसं काही होणार नाही. कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचे हात अगदी केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेले असतात. अतिशय त्याच्यामध्ये आमदार, खासदार यांचे सगळ्यांच्या दोस्त्या, मैत्र्या, यांचे सगळ्यांचे लागेबांधे, याच्यामध्ये सामान्य माणसाला मात्र न्याय मिळत नाही. मला दर वेळेला माझ्यावर आरोप केला जातो की तुम्ही निगेटिव्ह खूप बोलता. पण भारत, मी तुझी जी कहाणी सगळी मांडलेली ती निगेटिव्ह आहे का रे? नाही, ही सत्य व सत्यस्थिती मांडतोय आम्ही. तर सत्यस्थितीत जर निगेटिव्ह असेल तर आम्ही निगेटिव्हच आम्हाला सांगणं क्रमप्राप्त आहे. तर आत्ता या क्षणाला जितेंद्र भावेज लाईव्हमधून जे भारतला भेटत आहात, तर भारत चौधरी हा पुरता या व्यवस्थेनं नागवलेला युवक आहे, ज्याला 14 लाखाला पण या व्यवस्थेनं लुटलेलं आहे. त्याला वडीलसुद्धा त्याच्या हातात दिलेले नाही. त्यांनी वडीलही गमावलेले आहेत आणि नंतर तो न्याय मागण्याच्या धडपडीमध्ये धावा झालेला आहे. धावा झाल्यानंतर तो घरातनं त्याला साथ संगत सोबत करणारा आमचा सुमित शर्मा आणि त्याच्यासोबत त्याची साथ संगत करणारा मी जितेंद्र भावे, आम्ही सगळे पुरते हादरलेलो आहोत की न्याय मागताना न्याय प्रक्रियेमध्ये जनता किंवा भारतीय नागरिक हा केंद्रस्थानी नसून याच्यातल्या पिळवणूक, छळवणूक करणाऱ्या यंत्रणा आणि ज्यांच्याजवळ हे टेबल आहेत ते सगळे लोक निरुत्साही आहेत. त्यांच्याकडे कोणी न्याय मागायला येऊच नये अशीच त्यांची प्रामाणिक अशी इच्छा असते आणि मग जनतेनं न्याय मागायला जर गेलं नाही. वास्तवात भारत तर 10 दिवस घराच्या बाहेरच पडलेला नाही. त्याचे 14 लाख गेले, वडीलही गेले, तर तो खाली बसून होता. सुमितच्या लक्षात आलं म्हणून आम्ही हा न्याय मागण्याचा एक तोकडा प्रयत्न करतो आहोत. या सगळ्या शासकीय यंत्रणेचा, व्यवस्थेचा, कॉर्पोरेट हॉस्पिटल्सच्या लाग्या बांध्यांचा, कॉर्पोरेट हॉस्पिटल्सच्या काउन्सिलिंग न करता लोकांच्या धडाधड सह्या घेत चाललेल्या लुटीचा, शोषणाचा, पिळवणुकीचा, छळवणुकीचा, लुटीचा, डाकूगिरीचा, दरोडेखोरीचा आम्ही निषेध करतो. आणि इथून पुढे सामान्य माणसा जागा हो. प्रत्येक सही करताना खूप काळजी घे, कारण एकदा लुटला गेला तर ही यंत्रणा तुला न्याय देणार नाही याची खात्री बाळग. म्हणून तू सजग राहणं, जागरूक राहणं गरजेचं आहे. आता आम्ही पुढचा टप्पा, आज 2 कागद भारत, आज 2 कागद किती वाजेपर्यंत पोहोचवशील यांच्याकडे? आता 1-2 तासात 1-2 तासात तो टोचे साहेबांकडे ते 2 कागद पोहोचवणार आहे. त्यानंतर आपण बघूया ही स्टोरी, भारतची स्टोरी आम्ही शेवटपर्यंत तुम्हाला सांगणार आहोत. भारत वारंवार लाईव्ह येणार आहे आणि काय काय कुठे कुठे घडतंय ते सांगणार आहे. भारत, काही अडचण आहे तुला? दुसऱ्या भागामध्ये आपण तू अर्ज विनंत्या केल्यानंतर तुला काय ट्रीटमेंट मिळते ते आपण बघणार आहोत. आणि नाशिक महानगरपालिकेचा ऑडिटर विभाग, नाशिक महानगरपालिकेची जी आरोग्य विभागाची यंत्रणा आहे, त्यांना आमची वारंवार मागणी आहे. ज्यांचे बिलं 14 लाख, 20 लाख, 25 लाख असे आलेले आहेत, ती माणसं मुळासकट उपटली गेलेली आहेत. त्यांच्या भावनांची कदर करा. तुम्हाला ज्यांना ते टेबल आणि खुर्च्या दिलेल्या आहेत त्यांनी उत्साही राहत, पुढाकार घेत सामान्य जनतेला न्याय मिळेल म्हणून कार्यरत राहिलं पाहिजे, ही अपेक्षा व्यक्त करतो. भारत, तुला न्याय मिळेल अशी एक सकारात्मक आशा ठेवत, पॉझिटिव्ह विचार मांडत हा व्हिडिओ इथं मी संपवतो. वंदे मातरम अँड आय लव्ह यू ऑल. थँक्यू.